ही असं आपली फणसाची कुवरी काल आणलेली, बघूया कशी काय होता ती भाजी. पडलो आपलो कांदो आहे, फोडणी तडतडली. हे आपले पडले फणसाचे तुकडे, कांद्या खोबऱ्याचा वाटा, कलर इलो बघ. आपल्या काताची करूची असा पूज भाजी. फोडणी तडतडली. हा घरान घुस माटली भाजीचो खमंग सुटलेलो असा. आमच्या बांधकेतल्या काकाच्या भाषेत म्हणाचा ना, काय नमुन्याची भाजी काय ना. नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा. सध्या मी असं आमच्या गोठणे गावात, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि असं काजीच्या बरसुवात घरातला वाईट काम करायचा आणि परत बाहेर काही फोन इलो तर बाहेरचा वाईट काम करायचा, असा दिनक्रम असता माझं. काय तर काल मी आणलेलं आहे किर्लोस गावठणवाडीतून एक फणसाची कुवरी. दरवर्षी आम्ही ह्या फणसाच्या कुवऱ्यांची भाजी मस्तपैकी करतो पाऊस महिन्यात, म्हणून ते का पूस भाजी म्हटली जाता. आणि यंदाच ह्या मार्गशीर्ष महिन्यात गावलेली असा आपल्या कुवरी, तिची आता मस्तपैकी भाजी करूया. एक दोन प्रकारे मका भाजी करूची असा. एक पूस भाजीसारखी भाजी करूची असा आणि एक मस्तपैकी चिकन सारखी करूची असा. वाटा वगैरे घालून मस्तपैकी झणझणीत अशी चिकन सारखी भाजी करूया, म्हणजे चिकन खाल्यासारखाच वाटताला. मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार वर्ज्य असा, त्याच्यामुळे मस्तपैकी अशी चिकन सारखी भाजी करूचो विचार असा माझो. तर बघूया कसा काय. आणि माका की ना हयसर ह्या झाडीत मराचा पोळा दिसलेला असा, काटियाळा म्हाव. छोटासाच पोळा असा पण डेंजर असा. आता सोमत गावात काय असो माका वाटत नाही, तर नंतर कधी येतलंय ना तेव्हा त्या मराचा पोळा काढतले आणि काहीतरी भांडा घेऊन येऊ काय. मध जरासं गावलं तर आपल्या औषधाक थोडंसं गावात. तर आता बेनून तर झालेला असा थोडासा, अजून बराचसा बेनूचा असा. आता दुपार झालेली असा. आता जाऊया घराक मस्त की फ्रेश होऊया आणि भाजी करूया. बरेच असे रेसिपी चॅनल असतात यूट्यूबवर, म्हणजे रेसिपीचे व्हिडिओ बनवतात बरेच जण. त्याच्यात बरेच जण असे महिला वर्ग असत आणि पुरुष मंडळी पण असा. एक आवड म्हणा किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून थोडाफार इन्कम होऊ शकता या असा पण म्हणा. पण माझा तसा काय नाही, माका एक आवड म्हणून मी हे व्हिडिओ करतोय. इन्कम वगैरे काय माका ह्याच्यातून होईल असा माका वाटत नाही, कारण यंदाचा माझा 3रा वर्ष असा. असाच काहीतरी वेगळा दाखवचा माझा प्रयत्न असता. आता ही फणसाची रेसिपी म्हणजे थोडीफार वेगळीच असा. दरवर्षी आम्ही करतोच, पण ती पाऊस महिन्यात करतो. यंदा आमका मार्गशीर्ष महिन्यात करूची असा. आपले जे मित्र असत गोव्यातले आणि ते आमका भेटा केलेले, म्हणजे सबस्क्रायबर असत आपले सिद्धेश तेली, त्यांच्या मिसेसचा एक चॅनल असा, सखियास किचन असा काहीतरी त्या चॅनलचं नाव असा. ते काय टॅग करतंय. आणि दुसरी एक आमची माऊली असा मालवण कट्ट्यावरची एक चॅनल असा, आम्ही मालवणी म्हणान. मस्त की खूप छान रेसिपीज करतात. तर ह्या दोन चॅनलांका टॅग करतंय, आम्ही मालवणी आणि सखियास किचन असा काहीतरी नाव असा दोघांचा. दोघांचे व्हिडिओ बघा, आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि त्यांच्या चॅनल सबस्क्राईब करा. जाऊया आता घराक आणि मस्त की आपल्या फणसाची भाजी करून खाऊया. चला. तर ही असा आपली फणसाची कुवरी जी किर्लोस गावठणवाडीतून मी आणलेलं आहे. आता ही कापूया. ह्याचे जे वरचे काटे असत ना ते आपल्या काढूचे असत, ते घेऊचे नाही असत. विळीक म्हणजे आडाळ, आम्ही आडाळ म्हणतो, काही ठिकाणी विळी म्हणतात. खोबऱ्याचा तेल लावलेला असा आणि हाताक पण तेल लावलेला असा. आणि एका थोडंफार डीक असा, पावीक डीक असता. सगळं असं पुसान घेऊ कोण तर जास्त हाताक लागतलो. एका भागाचे 8 भाग करूचे असत. ही पाव म्हणतात एका. आणि एका सगळे गरे असे चिकाटलेले असतात. जेव्हा फणस परिपक्व होता तेव्हा, पिकता तेव्हा. आणि ह्या का म्हणतात चारकांड, हे आपल्याक टाकून द्यायचं असं. आता की नाही बरेच ह्या फणसापासून खाद्यपदार्थ केले जातात. ह्या चारकांडापासून पण काहीतरी तयार केला जाता.
आणि फणसांच्या गऱ्यांपासून पण मस्तपैकी वेगवेगळे पदार्थ केले जातात. असा बहुगुण संपन्न असा या फणसाचा फळ असा म्हणजे फणस असा. आणि आमका गावलो असा मार्गशीर्ष महिन्यात, त्याच्यामुळं एक वेगळोच आनंद असा. हंगाम नसताना किंवा हंगाम संपल्यावर जर एखादी वस्तू खाऊ गावली ना तर त्याचा आनंद काही वेगळोच असता. आता आम्ही फणसाची कुवरी कापून घेतो आणि ती बाजू उकडू घेऊया आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस असा. मस्त आहे की आपली आग पेटता असा आणि फणसाच्या कुवरेचे कापलेले तुकडे आम्ही उकडत ठेवलं. चांगले गरमागरम असे असत फणसाचे तुकडे. हे असे आपल्याक बारीक करूचे असत म्हणजे तुकडे करूचे असत चिकनच्या पीस सारखे. आणि हे अर्धे असत ते असे काय करायचे असे ठेचायचे, त्याची पुसभाजी करूची असा. आग मस्त आहे की पेटवलेली असा. पडलो आपलो कांदो फोडणी तडतडली, कांद्याची फोडणी पडलेली असा. थोडंसं मालवणी मसाला टाकलेलो असा आणि हे आपले पडले फणसाचे तुकडे म्हणजे चिकन सारखे तुकडे केलेले असतात. थोडा वेळ जरा वाफेर शिजाने थोडासा पाणी घातलं आतमध्ये. मस्त आहे की आपले फणसाचे फोडी शिजलेले असतात आणि त्याच्यात पडला थोडासा कांद्या खोबऱ्याचा वाटा. थोडासा पाणी घालायचा, जास्त नाही. थोडा वेळ वाफेर जरा शिजाने आपली भाजी. मस्त आहे की आपली फणसाची भाजी शिजलेली असा, तयार झालेली असा. आणि आता चवीपुरता मीठ घातलेला असा आतमध्ये. भाजी असो खमंग सुटलेलो असा, एकदम चिकन सारखो खमंग आहे. आता भाजी तर आपली तयार झालेली असा. थोडीशी आतमध्ये कोथिंबीर टाकूया. अर्धो तुकडो असा ना त्याची परत वाईट भाजी वेगळी करूची असा म्हणजे पूस भाजी करूची असा. थोडीशी कोथिंबीर टाकूया आतमध्ये. पण या दुसऱ्या फणसाच्या तुकड्याचे ना बारीक कापून तुकडे केलेलं त्याची आता हे परत हातान कुस्करून एकदम बारीक केलं असो. आणि आपल्याक आता याची करूची असा पूस भाजी. त्याकडे आपलो टोप तापता असा, तेल घालूया मस्त की आणि फोडणी लावूया. ही पडली मोहरीची फोडणी पडलेली आहे. फोडणी तडतडती काय जिरा आणि मोहरी आणि काय हिरवी मिरची. फोडणी तडतडली आणि काय लसूण आणि कढीपत्तो. थोडीशी हळद टाकूया आतमध्ये. आणि हे पडले आपले फणसाच्या तुकड्याचे कुस्करलेले तुकडे म्हणजे पुसभाजी पडली आपली फोडणी. स्मार्ट झाला चांगली एकटाई करू. ह्याच्यात वाटाप घालतो नाही ना. गरण घुसमाटली. आणि हा पडला आतमध्ये थोडासा चवीपुरता बारीक मीठ घातला होता आम्ही ह्याच्यात. मस्त की आता ही आपली पूस भाजी तयार झालेली असा. आता त्याच्यात थोडासा खोबरा टाकूया ओला. हे दोन ओले फणसाचे भाजी तयार झालेली असत. हे मस्त आहे की आपला काय म्हणतात व्हेज चिकन असा. व्हेज चिकन फणसाचा कोरेचा चिकन व दिसता चिकन सारख्या. आणि ही असा आपली पूस भाजी आणि ही असा आपली एक भाकरी. मी खाऊच्या आधी आमच्याकडे एक माणूस शिरलो असा, तो बघूया काय सांगता तो कशा पद्धतीत झालेली असा भाजी. नमस्कार. म्हणजे मटणासारखी झालेली आहे नमुनाची मटण पद्धतीत. ही आपली रेग्युलर पूस भाजी एकदम झणझणीत. आमच्या बांधकेतल्या काकाच्या भाषेत म्हणायचा ना काय नमुन्याची भाजी काय ना काकीन काय नमुन्याची भाजी काय ना एकच नंबर सांग. आणि बऱ्याच जणांनी माझ्याकडे मागणं झाली फणसाच्या कुवरी त्याचा त्यांना देऊ पाहिजे असत. व्हिडिओ बघल्यावर मग सांगतले माझ्या एकट्यानं खालच भाजी. त्यामुळं गावल्यात तर देईन तुमका जरी मागल्या नाही येत त्यांनी. नाही दिलंय म्हणून रागार भरा नको, राग नको, लोभ असावा. सीझन चालू व्हायच्या आधी गावलेली असा भाजी. काय अजून किर्लोस गावातून
एक मस्तपैकी फणसाची कुवरी आणलं आहे मी आणि मस्तपैकी त्याची 2 प्रकारे आम्ही भाजी केलो. एक केलो चिकनसारखी अशी झणझणीत अशी भाजी आणि दुसरी जी पाऊस महिन्यात खाल्ली जातात ते का आम्ही पूस भाजी म्हणतो. पण ही आज जी आम्ही खाल्लो भाजी ना काय वेगळोच आनंद होतो ना. भारी होते. कारण पौष महिन्यात खाल्ली जाणारी भाजी आम्ही आज मार्गशीर्ष महिन्यात खाल्लो. त्याच्यामुळे एक वेगळोच आनंद आमका झालेलो असा. पण मारणारा तिखट झाला ना. चिकनवाली होती भारीच होती. पाणी झणझणीत जशी भाजी झालेली. कारण जो आमचा मसालो गावठी आहे ना तो एकच नंबर मालवणी मसालो. तिखट झाला त्यामुळं थोडीशी खडीसाखर तोंडात टाकतो. आता वायस पडाचा होता आमका पण काय सध्या जरा बिजी शेड्यूल असा. एखादा आमका जावचा असा कामाक बिडवाडीत थंय जरा वायस ग्रास कटरच्या साह्यानं रान मारूचा असा आणि म्हाका थंयसरच नारळ काढूक जावचा असा. तर आम्ही आता जातो बेडवाडी गावात नारळ काढूक आणि रान मारूक. तर आणि काय सांगशी? आणि काय सांगणार आजच्या पुरता एवढाच. आजच्या पुरता एवढाच. मग भेटू काहीतरी नवीन घेऊन. हां नंतर भेटू काहीतरी नवीन घेऊन. धन्यवाद.